विचार करा, महाराष्ट्रातला एक अत्यंत हुशार तरुण जो सलग 15 तास अभ्यास करतोय, ज्याचं पाठांतर उत्तम आहे आणि तो मुलाखतीच्या फेरेत एका सामान्य गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याकडून अचानक हरतो. हो, हे खूप वेळा घडतं. बरोबर ना? आणि मग प्रश्न पडतो की असं का घडतं? म्हणजे बुद्धिमत्तेचा अभाव आहे की नशिबाशी साथ नाहीये? खरं तर अजिबात नाही. आपण नेहमी असं मानतो की बुद्धिमत्ता असली की यश हमखास मिळतं. हो, जणू काही एखादं गणिताचं सूत्रच असावं, 2 अधिक 2 बरोबर 4. पण जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा आणि कॉर्पोरेट जगातील नोकरीच्या मुलाखतींचा विचार करतो, तेव्हा हे सूत्र पूर्णपणे कोसळताना दिसतं. अगदी तंतोतंत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या ग्रुप डिस्कशन आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन याविषयीच्या नोट्समधून सर्वात महत्त्वाचे आणि अचूक ज्ञानकण बाहेर काढणार आहोत. नक्कीच. आपला उद्देश केवळ या माहितीच्या महापुरात पोहणे हा नाहीये, तर या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होण्यामागचे खरे मानसशास्त्र काय आहे हे श्रोत्यांसाठी शोधून काढणे हा आहे. आणि हा खरोखरच विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. आपण अनेकदा पाहतो की अत्यंत हुशार आणि होतकरू तरुण या प्रक्रियेत कुठेतरी हरवून जातात. हो, खूप वाईट वाटतं ते पाहून. खरंय, प्राध्यापक जगताप यांच्या या नोट्सचं विश्लेषण करताना एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. ती म्हणजे या विद्यार्थ्यांची अडचण माहितीच्या अभावात अजिबात नाहीये. म्हणजे माहिती तर आजकाल सगळीकडेच आहे. अगदी. आजच्या काळात माहिती सर्वांना सहज उपलब्ध आहे. खरी अडचण ती माहिती कशी वापरली जाते. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे यात आहे. बरोबर. या नोट्समधील एक अतिशय स्पष्ट आणि थेट मुद्दा सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतो आणि तो थोडा धक्कादायकही आहे. हो, तो मानसिकतेचा मुद्दा. अगदी. महाराष्ट्रातील तरुण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा कॉर्पोरेट मुलाखतींमध्ये मागे का पडतात? या स्रोतानुसार याचं मूळ कारण विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक किंवा त्यांची बौद्धिक क्षमता हे नाहीच. मग काय आहे? तर याचं खरं कारण आहे आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता. आणि पदवी घेतल्यानंतर कुठेतरी क्लार्क म्हणून नोकरी मिळवू ही अत्यंत मर्यादित मानसिकता. हे वास्तवाचं भान देणारे आहे, पण त्याचवेळी थोडं कटू सत्यही आहे. खरं तर याला आपण एक मानसिक अडथळा म्हणू शकतो. आणि ही जी क्लार्क बनण्याची मानसिकता आहे ना, ती एका रात्रीत तयार होत नाही. नाही, अजिबात नाही. ती अनेक वर्षांच्या सामाजिक संस्कारांमधून, भीतीतून आणि सुरक्षितता हवी या गरजेतून निर्माण होते. याउलट विजेत्याची मानसिकता असते. यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे नेमकं कसं? जेव्हा एखादा विद्यार्थी फक्त कुठेतरी चिकटण्याची धडपड करतो, तेव्हा तो स्वतःच्याच क्षमतांवर, स्वतःच्या विचारांवर एक अदृश्य मर्यादा घालत असतो. त्याचं ध्येय फक्त पगाराचा चेक मिळवणं असतं, उत्कृष्टता गाठणं नसतं. बापरे, हे खूपच अचूक निरीक्षण आहे. हो ना? याउलट विजेत्याची मानसिकता असणारा विद्यार्थी स्वतःला सांगतो की काहीही झालं तरी मी ही परीक्षा पास होणारच आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. क्या बात है. हा दृढनिश्चय केवळ एक सकारात्मक विचार नसून ती एक अशी ऊर्जा आहे जी मेंदूला नव्या पद्धतीने विचार करायला लावते. अभ्यासाची संपूर्ण दिशाची एका विचारामुळे बदलते. आणि मला असं वाटतं की हीच ऊर्जा त्यांना एका मोठ्या सापळ्यात अडकण्यापासून वाचवू शकते. स्रोतामध्ये एक अतिशय रंजक आणि अचूक निरीक्षण नोंदवलं आहे. कोणतं निरीक्षण? आपण अनेकदा पाहतो की विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या म्हणजे ऑप्शनल विषयात खूप चांगले गुण मिळवतात. इतिहास आवडत असेल तर इतिहासाची जाडजाड पुस्तके वाचून काढतात. हो, आवडीचा विषय नेहमीच सोपा वाटतो. पण जे सक्तीचे किंवा कंपल्सरी विषय आहेत ना, जसे की सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी, त्यांच्याकडे मात्र ते सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. हे वाचताना मला एक उपमा द्यावीशी वाटते. सांगा ना. ही गोष्ट अशी आहे की एखादा खेळाडू, समजा एखादा क्रिकेटपट्टू, फक्त त्याला आवडणाऱ्या गोष्टींचा सराव करतो. त्याला फक्त फलंदाजी आवडते म्हणून तो नेटमध्ये तासनतास फक्त बॅटिंग करतो. बरोबर. पण मैदानावर टिकून राहण्यासाठी जो कोर फिटनेस लागतो, जो स्टॅमिना लागतो, त्या मूळ व्यायामाकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. परिणामी जेव्हा प्रत्यक्ष सामन्यात त्याला वेगाने धावा घ्याव्या लागतात तेव्हा तो दमून बाद होतो. स्पर्धा परीक्षांमध्ये हेच होतंय ना? ती उपमा अतिशय योग्य आहे, पण मी यात थोडी वेगळ्या कोणातून भर घालू इच्छितो. नक्कीच. फक्त कोर फिटनेस नाही, तर हा एक प्रकारचा मानसिक पळपुटेपणा आहे. सक्तीचे विषय हे खऱ्या अर्थाने त्या परीक्षेचा कणा असतात.
याच विषयांमध्ये मिळवलेले उत्कृष्ट गुण उमेदवाराला हजारो स्पर्धकांमध्ये वेगळे ठरवतात. हो, कारण तिथेच खरी स्पर्धा असते. अगदी. पण मानवी मेंदूचा एक स्वभाव असतो. ज्या गोष्टींची भीती वाटते किंवा ज्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, त्या गोष्टी टाळण्याकडे आपला कल असतो. आवडीच्या विषयावर प्रेम करणं सोपं असतं, पण सक्तीच्या विषयांवर मेहनत घ्यावी लागते. स्वतःला ताणावं लागतं. बरोबर. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की प्राध्यापक जगताप यांनी त्यांच्या नोट्समध्ये महान जर्मन विचारवंत गेटे यांच्या विचारधारेचा संदर्भ दिला आहे. काय म्हणतात ते? गेटे म्हणतात, आपण ज्यावर प्रेम करतो त्यातूनच आपला आकार आणि व्यक्तिमत्व घडते. जर विद्यार्थ्यांनी या सक्तीच्या विषयांना केवळ ओझं न मानता त्यातील ज्ञानावर, त्या प्रक्रियेवर प्रेम करायला सुरुवात केली तर भीती आपोआप दूर होईल आणि यशाचा मार्ग खूप सोपा होईल. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. मानसिकता बदलली की मग पुढचा प्रश्न येतो तो प्रत्यक्ष तयारीचा आणि योग्य दिशेचा. हो, दिशा खूप महत्वाची असते. या अभ्यासाच्या प्रवासात माहितीचा योग्य आहार काय असावा याबद्दल स्रोतात अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले आहे. पण इथे मला एका गोष्टीवर थोडा ठाम प्रतिवाद करावासा वाटतो. बरं, काय आहे तो प्रतिवाद? स्रोतात म्हटलं आहे की उमेदवारांनी 5वी ते 10वीची इतिहास, भूगोल, विज्ञान आणि गणिताची शालेय पुस्तके पुन्हा वाचावीत. आता प्रामाणिकपणे सांगा, आजच्या काळात जेव्हा माहितीचा एवढा स्फोट झाला आहे, तेव्हा एका पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याने पुन्हा 5वी ते 10वीची पुस्तके वाचत बसणे हा निव्वळ वेळेचा अपव्यय नाही का? म्हणजे तुम्हाला वाटतं की हे खूप जुनं झालंय? हो, मला वाटते ही पद्धत खूप जुनी झाली आहे. हा प्रश्न वरवर पाहता खूप तार्किक वाटतो आणि अनेक विद्यार्थ्यांना नेमकं हेच वाटतं. पण जर आपण स्पर्धा परीक्षांच्या, मग ती राज्य लोकसेवा आयोग असो वा केंद्रीय लोकसेवा आयोग, प्रश्नपत्रिकांच्या रचनेकडे बारकाईने पाहिलं ना, तर हे अजिबात वेळेचा अपव्यय नाहीये. असं का म्हणताय तुम्ही? मी एका वेड्या उदाहरणातून हे समजावून सांगतो. समजा एखाद्या सॉफ्टवेअर डेव्हलपरने एक अतिशय गुंतागुंतीचं ॲप बनवलं आहे, पण ते सतत क्रॅश होतंय. वरवरचं कोडिंग कितीही बदललं तरी प्रॉब्लेम सुटत नाही. मग अशा वेळी त्याला काय करावं लागतं? त्याला एकदम मूळ बेसिक कोडिंग लँग्वेजकडे परत जावं लागतं. 5वी ते 10वीची पुस्तकं ही त्या बेसिक कोडिंगसारख्या आहेत. ती जनरल इंटेलिजन्सचा सर्वात मजबूत पाया आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताय की मोठ्या संदर्भ ग्रंथांपेक्षाही शालेय पुस्तकं जास्त महत्वाची आहेत? नक्कीच. कारण जेव्हा परीक्षक प्रश्न काढतात तेव्हा ते एखाद्या अत्यंत कठीण वाटणाऱ्या प्रश्नाची पाळेमुळं या शालेय पुस्तकातील एखाद्या साध्या संकल्पनेत दडून ठेवतात. अच्छा. उदाहरणार्थ, मॉन्सून किंवा हवेचा दाब यावर एखादा अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न विचारला जातो. पदवीधर विद्यार्थी जाडजूड पुस्तकं वाचतात, पण 7वीच्या भूगोलाच्या पुस्तकातील वाऱ्याची दिशा आणि दाब ही मूळ संकल्पना ते विसरलेले असतात. बापरे, हे तर खरंच आहे. त्यामुळे शालेय पुस्तकं वाचणं हा मागे जाण्याचा प्रवास नसून तो आपला पाया अभेद्य करण्याचा प्रवास आहे. त्यातील संकल्पना अतिशय सोप्या भाषेत पण अचूकपणे मांडलेल्या असतात. हा दृष्टिकोन खरोखरच पटण्यासारखा आहे. मूळ कोडिंग सुधारल्याशिवाय ॲप चालणार नाही, तसाच हा प्रकार आहे. अगदी तसंच. स्रोतामध्ये अभ्यासाच्या इतर साधनांचाही उल्लेख आहे, जसं की रोजच्या वाचनात टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस यांसारखी इंग्रजी वृत्तपत्र असलीच पाहिजेत. पण जेव्हा आपण या इंग्रजी वृत्तपत्रांचा उल्लेख करतो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक धडकी भरते. हो, इंग्रजीची प्रचंड भीती. हो ना. आणि स्रोतामध्ये या भीतीवर एक अतिशय वेगळा आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन दिला आहे. आपण इंग्रजीला एक भाषा म्हणून कमी आणि बुद्धिमत्तेचे मोजमाप म्हणून जास्त पाहतो, नाही का? अगदी तंतोतंत. इंग्रजीचा बाऊ हा आपल्याकडील विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे. आपण इंग्रजी बोलताना व्याकरणाची चूक होईल, लोक हसतील या भीतीने पूर्णपणे ग्रासलेले असतो. हो, मलाही हे अनेकदा जाणवतं. पण नोट्समध्ये एक अतिशय सुंदर आणि दिलासादायक विचार मांडलाय. तो असा की खुद्द ब्रिटिश लोकही नेहमी परिपूर्ण व्याकरणासह इंग्रजी बोलत नाहीत. खरंच? हो, भाषा ही संवादासाठी असते. ती काही कोणतीही चूक न करता सोडवण्याचं गणिताचं कोडं नाहीये. मग आपण इंग्रजी बोलताना चुका होतील याची लाज का बाळगावी? बरोबर आहे. लाज न बाळगता मित्रांसोबत इंग्रजीत बोलण्याचा सराव करणं, अडखळत का होईना पण बोलत राहणं, हाच या भीतीवर मात करण्याचा एकमेव मार्ग आहे. संवादाचा हेतू समोरच्यापर्यंत विचार पोचवणे हा असतो. तो साध्य झाला की भाषेचं काम पूर्ण होतं. आणि याच संदर्भात स्रोतामध्ये रोजगार बातम्या वाचणे आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवणे अशा व्यावहारिक बाबींकडे लक्ष वेधले आहे. हो, तेही तितकंच महत्वाचं आहे.
अर्थात आजच्या काळात आपण या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला लिंक्डइन किंवा इतर आधुनिक जॉब पोर्टलसारखे पाहू शकतो. माध्यम बदलले असेल, पण स्वतःला संधींसाठी दृश्यमान ठेवणे हे मूळ तत्व तेच आहे. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण ही लेखी परीक्षेची आणि मानसिकतेची लढाई जिंकतो, तेव्हा समोर येतो तो या प्रक्रियेतील सर्वात आव्हानात्मक टप्पा. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. आपण वळतोय ग्रुप डिस्कशन किंवा गटचर्चेकडे. होय, हा टप्पा अनेकदा निर्णायक ठरतो. विशेषतः मॅनेजमेंट ट्रेनी, प्रोबेशनरी ऑफिसर किंवा MBA प्रवेशासाठी ही पद्धत हमखास वापरली जाते. मॅनेजमेंट ट्रेनीच्या भूमिकेबद्दल स्रोतात काय म्हटलंय? आता मॅनेजमेंट ट्रेनी म्हणजे काय? तर ही अशी व्यक्ती असते जिच्यावर भविष्यात कंपनीचे अत्यंत कळीचे आणि मोठे निर्णय घेण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे केवळ कागदावरील गुण पाहून चालत नाही. त्यांना प्रॅक्टिकल कौशल्य हवी असतात. अगदी. त्यांना अशी व्यक्ती हवी असते जी दबावाखाली काम करू शकेल, समूहाला सोबत घेऊन जाऊ शकेल. मला असं वाटतं की लेखी परीक्षेत उमेदवार फक्त कागदाशी लढत असतो. तिथे शांतता असते. पण गटचर्चा हे खऱ्या अर्थाने संवादाचे रणांगण असते. साधारण 8 ते 10 लोकांचा गट असतो आणि त्यांना एका ज्वलंत विषयावर चर्चा करायची असते. हो, आणि तिथेच खरी कसोटी असते. आणि स्रोतामध्ये सर्वात आधी पुढाकार घेण्याचं महत्त्व सांगितले आहे. पण मला एक सांगा, पुढाकार घेणे हे खूप धोक्याचे वाटू शकते. म्हणजे मी जर सुरुवातीलाच काहीतरी चुकीचे बोललो तर ही भीती असतेच ना? हो, ती भीती नैसर्गिक आहे. सगळे लोक तुमच्याकडे पाहत असतात. हा धोका पत्करणे खरोखरच शहाणपणाचे आहे का? हा खूप नैसर्गिक प्रश्न आहे. पुढाकार घेण्यामध्ये धोका नक्कीच आहे, पण नेतृत्व सिद्ध करण्याची ती पहिली आणि सर्वात प्रभावी पायरी असते. अच्छा, म्हणजे तो एक प्लस पॉइंट ठरतो. हो, गट चर्चेचा मुख्य उद्देश केवळ तुम्हाला एखाद्या विषयाची किती माहिती आहे हे तपासणे नसतो. ज्ञानाची चाचणी लेखी परीक्षेतून आधीच झालेली असते. मग ते नेमकं काय पाहतात? गट चर्चेत मुख्यत्वे तुमची नेतृत्व क्षमता, इतरांना आपले विचार पटवून देण्याची कला, तुमचा आत्मविश्वास आणि समूहात वावरण्याचे तुमचे कौशल्य तपासले जाते. बरोबर. जेव्हा एखादा उमेदवार पुढाकार घेऊन चर्चेची सुरुवात करतो, तेव्हा तो परीक्षकांना एक मूक संदेश देत असतो की मी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि कठीण प्रसंगात मी पुढाकार घेण्यास घाबरत नाही. हा एक प्रकारचा मोजून मापून घेतलेला धोका असतो. पण नुसते बोलणे पुरेसे असते का? कारण अनेकदा लोक खूप बोलतात, पण त्यांचा प्रभाव पडत नाही. तिथेच तुमची देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज आणि विचारांच्या मांडणीतील सुसंगतता कामाला येते. नुसतं ओरडून बोलणं म्हणजे पुढाकार घेणं नव्हे. हो, काही लोक खूपच आक्रमक होतात. तुमचे शब्द अत्यंत शांत आणि स्पष्ट असावेत, पण त्याचवेळी तुमची देहबोली आत्मविश्वासाने भरलेली असावी. तुमचे शब्द जर सकारात्मक असतील, पण तुम्ही घाबरून खाली पाहत असाल, तर तो विरोधाभास परीक्षकांच्या लगेच लक्षात येतो. याच संदर्भात प्राध्यापक जगताप यांनी गट चर्चेत यशस्वी होण्यासाठी काही अत्यंत महत्त्वपूर्ण नियम दिले आहेत. आपण त्यांना जिंकण्याचं सूत्र किंवा 33 नियम म्हणू शकतो. हो, हे 33 नियम खूपच गाभा आहेत या नोट्सचा. हे नियम वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. हे नियम म्हणजे केवळ काय करावे आणि काय करू नये याची यादी नाहीये. हे एखाद्या कुस्तीच्या सामन्यासारखे अजिबात नाही, जिथे तुम्हाला समोरच्याला आक्रमकपणे खाली पाडायचे आहे. मग तुम्हाला हे कसं वाटतं? मला वाटतं हे एका अतिशय शिस्तबद्ध नृत्यासारखे आहे. एक असा वर्बल डान्स जिथे तुम्हाला स्वतःचं कौशल्यही प्रभावीपणे दाखवायचे आहे, स्वतःच्या स्टेप्स चुकायला द्यायच्या नाहीत आणि त्याच वेळी तुमच्यासोबत नाचणाऱ्या इतरांच्या पायावर पायही द्यायचा नाहीये. सर्वांना सोबत घेऊन तो ताल पकडायचा आहे. क्या बात है! अतिशय सुंदर उपमा. जर आपण याचा संबंध व्यापक दृष्टिकोनाशी जोडला, तर हे नियम केवळ वरवरचे शिष्टाचार नाहीत. ती एक अतिशय सूक्ष्म आणि प्रभावी मानसशास्त्रीय रणनीती आहे. हो, ती सायकोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे. या 37 नियमांमधील काही नियमांचं विश्लेषण केल्यास हे स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, नोट्समध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की चर्चेदरम्यान कोणतीही अतिरेकी भूमिका घेऊ नये आणि स्वतःचं मत पटवून देण्यासाठी टेबलावर हात आपटू नयेत. हो, मी पाहिले काही लोक तसं करतात. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीला वाटतं की टेबलावर हात आपटून किंवा जोरात आवाज करून तो स्वतःला अल्फा किंवा शक्तिशाली नेता म्हणून प्रस्थापित करत आहे. पण परीक्षकांच्या दृष्टिकोनातून हे काय दर्शवते? कदाचित त्यांना वाटतं की हा उमेदवार आक्रमक आहे. आक्रमक तर आहेच, पण त्याहूनही वाईट म्हणजे याने आपला भावनिक संयम गमावला आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच्या रागावर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, ती व्यक्ती उद्या कंपनीच्या कठीण परिस्थितीत शांतपणे निर्णय कसा घेईल? अगदी बरोबर.
त्यामुळे टेबलावर हात आपटणे हे आत्मविश्वासाचे नव्हे तर असुरक्षिततेचे आणि संयम गमावल्याचे लक्षण मानले जाते. हे खूपच सखोल निरीक्षण आहे आणि भाषेच्या बाबतीतही किती बारकावे दिले आहेत. चर्चेदरम्यान आय सी, सॉर्ट ऑफ, या असे कॅज्युअल शब्द पूर्णपणे टाळण्यास सांगितले आहे. हो, हे शब्द टाळणं खूप महत्वाचं आहे. सुरुवातीला मला वाटलं की हे फक्त भाषेच्या शुद्धतेसाठी असेल, पण आता लक्षात येतं की हे शब्द तुम्हाला गटात गंभीर आणि व्यावसायिक वाटू देत नाहीत. हे शब्द वापरल्याने तुमची प्रतिमा एक दुय्यम किंवा इतरांच्या मतांवर फक्त होकार देणारी व्यक्ती अशी बनते. तुमचा स्वतःचा असा कोणताही अधिकार तिथे प्रस्थापित होत नाही. अगदी बरोबर. आणि याच्या अगदी उलट काम करतो तो स्मितहास्याचा नियम. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेवणे आणि गटातील जे लाजाळू किंवा शांत सदस्य आहेत त्यांना बोलण्यास प्रोत्साहन देणे यावर स्रोतात खूप भर दिला आहे. हो, कारण अनेकदा काही जण गप्पच बसतात. अनेक उमेदवारांना वाटतं की फक्त स्वतः बोलत राहिल्याने जास्त गुण मिळतात. पण खऱ्या नेत्याचं लक्षण काय असतं? नेता तो नसतो जो फक्त स्वतःचे विचार इतरांवर लादतो. नेता तो असतो जो इतरांना सोबत घेऊन जातो आणि प्रत्येकाला व्यक्त होण्याची सुरक्षित जागा निर्माण करून देतो. हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एका शांत बसलेल्या सदस्याकडे पाहून म्हणता, या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे, तेव्हा तुम्ही आपोआप त्या संपूर्ण गटाचे अघोषित सूत्रधार बनता. परीक्षकांना नेमका असाच संघ बांधणारा हवा असतो. म्हणजे दुसऱ्याला बोलण्याची संधी देणे हे स्वतःला कमकुवत दाखवणे नसून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करणे आहे. क्या बात है. पण गटचर्चा म्हटली की मतभेद तर होणारच. सगळ्यांचेच विचार जुळतील असे नाही. मतभेद तर होणारच. तो चर्चेचा भाग आहे. अशा वेळी जेव्हा तुम्हाला एखाद्याच्या मताला कडाडून विरोध करायचा असतो तेव्हा ते कसे हाताळावे यावरही नियम आहेत. थेट तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात किंवा मला तुमचे अजिबात पटत नाही असे म्हणण्याऐवजी स्रोतात काही विशिष्ट वाक्यरचना सुचवल्या आहेत. जसे की आपण या मुद्द्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया किंवा एखाद्याने चांगला मुद्दा मांडल्यास तुमचे अगदी बरोबर आहे अशा वाक्यांचा वापर करणे. हीच तर संवादाची खरी परिपक्वता आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला थेट चुकीचा ठरवता तेव्हा तुम्ही त्याच्या अहंकारावर आघात करता. त्यानंतर तो व्यक्ती तुमचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. चर्चा एका वादळात अडकते. हो, मग तीच चर्चा न राहता भांडण होतं. पण जेव्हा तुम्ही म्हणता की आपण ह्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा आदर राखता आणि तरीही तुमचे वेगळे मत अतिशय ठामपणे मांडता. कोणत्याही परिस्थितीत शिवीगाळ किंवा असभ्य भाषेचा वापर न करणे हा याच परिपक्वतेचा भाग आहे. गटचर्चेत तुम्हाला वाद जिंकायचा नसून चर्चा पुढे न्यायची असते. आणि हे सर्व करत असताना उमेदवाराचा दृष्टिकोन कसा असावा हे सांगताना स्रोतात एका अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी इंग्रजी उक्तीचा संदर्भ दिला आहे. जर हिवाळा आला असेल तर वसंत ऋतूही दूर नाही. याचा गटचर्चेतील वर्तनाशी काय संबंध असावा? याचा संबंध तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी आहे. हिवाळा हा कठीण, रुक्ष आणि आव्हानात्मक परिस्थितीचं प्रतीक आहे, तर वसंत ऋतू हा आशेचे आणि नव्या संधीचं प्रतीक आहे. अच्छा, म्हणजे दृष्टिकोनाबद्दल आहे हे. हो. चर्चेदरम्यान जेव्हा एखादा विषय अत्यंत नकारात्मक वळण घेतो किंवा समस्येचं गांभीर्य वाढते तेव्हा उमेदवार म्हणून तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि उपाय शोधणारा असला पाहिजे. म्हणजे केवळ समस्येवर रडत न बसता. बरोबर. कठीण परिस्थितीनंतर चांगले दिवस येतातच किंवा प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच हा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या आवाजात आणि तुमच्या संवादात दिसला पाहिजे. हा दृष्टिकोनच तुम्हाला समूहात एक आशेचा किरण म्हणून प्रस्थापित करतो. हे खूपच प्रेरणादायी आहे. तुमचे मुद्दे स्पष्टपणे मांडणे, इतरांनी ते लगेच स्वीकारले नाहीत तरीही निराश न होता शांत राहणे आणि वेळेचं अचूक भान ठेवून चर्चेची सुरुवात किंवा योग्य समारोप करण्याची मिळालेली संधी अजिबात न दवळणे हे सगळे नियम तुम्हाला एका परिपूर्ण आणि आदर्श उमेदवाराच्या रूपात उभे करतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण प्राध्यापक जगताप यांच्या नोट्समधून आज जे काही पाहिले त्याचा एक परिपूर्ण गोषवारा काढायचा झाला तर यश हे केवळ पुस्तके वाचून किंवा बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळत नाही. नक्कीच नाही. सर्वप्रथम मी केवळ क्लार्क बनण्यासाठी नाही तर विजेतेपद मिळवण्यासाठी जन्मलो आहे हा आत्मविश्वास आणि मानसिकता स्वतःमध्ये निर्माण करणे. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि इंग्रजीसारख्या सक्तीच्या पण कंटाळवाण्या वाटणाऱ्या विषयांचा अगदी शालेय पुस्तकांपासून पाया मजबूत करून त्या प्रक्रियेवर प्रेम करणे. अगदी बरोबर. आणि शेवटी गट चर्चेसारख्या अत्यंत आव्हानात्मक टप्प्यावर तो वर्बल डान्स करत अतिशय आदरपूर्वक पण तितक्याच ठामपणे आणि संयमाने आपले विचार मांडणे.
हे सर्व घटक मानसिकता, अभ्यासाची योग्य दिशा आणि प्रभावी सादरीकरण जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग स्पर्धा परीक्षांचा किंवा कितीही कठीण कॉर्पोरेट मुलाखतींचा डोंगर पार करणं अशक्य वाटत नाही. हो, तो मार्ग सुकर होतो. माहिती मिळवणं आजच्या जगात खूप सोपं आहे, पण ती माहिती नेमकी कशी प्रक्रियेत आणायची, स्वतःच्या भीतीवर कशी मात करायची आणि समूहामध्ये स्वतःचं नेतृत्व कसे प्रस्थापित करायचे हे या स्रोतातून अतिशय उत्तमरित्या आणि सखोलपणे शिकायला मिळते. श्रोत्यांसाठी आजची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मला वाटतं की ही केवळ एखादी स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीची मुलाखत पास होण्याची तात्पुरती पद्धत नाहीये. ही खऱ्या अर्थाने व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात स्वतःला उत्तम प्रकारे सादर करण्याची, लोकांशी जोडले जाण्याची एक प्रगत कला आहे. मी पूर्णपणे सहमत आहे. आणि म्हणूनच आजचा हा विषय संपवण्यापूर्वी जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो, जो विचार करायला भाग पाडेल. कोणता विचार? प्राध्यापक जगताप यांनी सांगितलेले गट चर्चेचे हे जे 37 नियम आहेत, जसे की शांतपणे ऐकून घेणे, अतिरेकी भूमिका न घेणे, टेबलावर हात न आपटणे, दुसऱ्याच्या मतांचा आदर करत आपण याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया असे म्हणत स्वतःचे मत मांडणे, हे नियम केवळ नोकरी मिळवण्यासाठी किंवा त्या 15 मिनिटांच्या मुलाखतीपुरते मर्यादित न ठेवता जर आपण ते आपल्या रोजच्या आयुष्यात लागू केले तर. बापरे, हा खूपच मोठा विचार आहे. जर आपण आपल्या घरातील वाद, भावंडांसोबतचे मतभेद किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबतचे संघर्ष सोडवण्यासाठी हेच नियम वापरले तर काय होईल? कदाचित आपले जगण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे आणि संवाद साधण्याचे गणितच पूर्णपणे बदलून जाईल. नक्कीच. हे नियम आपल्याला एक चांगला माणूस बनवू शकतात. हे नियम आपल्याला फक्त एक चांगला उमेदवार नाही, तर एक अधिक प्रगल्भ माणूस बनवू शकतात. यावर नक्की विचार करा. याच एका वेगळ्या आणि सखोल विचारासह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.